नमस्कार सर्वांना. जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतात प्रामाणिकपणे त्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. तर आपण महाराष्ट्राचा भूगोल या 18 PYQ जे आहेत ते या ठिकाणी त्याची माहिती घेऊया. आणि हे TET परीक्षेमध्ये आले होते प्रश्न, त्या प्रश्नाची आता या ठिकाणी उजळणी घेतो आणि भविष्यामध्ये परत सुद्धा येऊ शकते. तर सगळ्यांनी लाईव्ह आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण सगळ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती होणारे सगळे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर जाऊ पुढं. तर बघा, पहिला प्रश्न घ्या आपल्या स्क्रीनवर. काय आहे पहिला प्रश्न? महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्या जिल्ह्याचं नाव सांगा. महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता? बघूया कोण सांगते. सांगा बघूया, या प्रश्नाचं उत्तर द्या. अगदी सोपा या प्रश्नाचं उत्तर. सांगा 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 लवकर, प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय बघा मित्रांनो, हा गडचिरोली जे आहे ते गडचिरोली या प्रश्नाचं उत्तर आहे. का बरं गडचिरोली हा जिल्हा काय आहे हो? हा जिल्हा गडचिरोली हा जिल्हा जास्त जंगलाने व्यापलेला आहे. जंगल यांनी व्यापलेला आहे. जंगलाने व्यापलेला आहे. व्यापलेला, त्यामुळे इथं काय आहे, लोकसंख्या कशी आहे हो? लोकसंख्येची घनता इथं कमी आहे. लक्षात आलं का? आणि इथं काय आहे, गडचिरोली जो जिल्हा आहे ना, तर इथली घनता आहे ती कशी आहे? 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर अशी आहे. किती? 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर अशा स्वरूपाची आहे. आणि ह्यो जो घनतेचा दर जो ठरवलेला आहे तो कुठल्या जनगणनेनुसार ठरवलेला आहे? तर 2011ला जनगणना झाली होती. जनगणना 2011ला जनगणना झाली होती ना, त्यानुसार हा जो अहवाल आहे तो अहवाल इथं दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात आलं का? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय हो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता आहे 372 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. लक्षात आलं का? आपल्याला सिंधुदुर्गावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो. तर गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं का? या प्रश्नाचा उत्तर आहे. यवतमाळ जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय हो? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी याची ओळख आहे यवतमाळ जिल्ह्याची. पांढरे सोने म्हणजे काय हो? पांढरे सोने कशाला म्हटलं यांनी? कापसाचं उत्पादन सर्वाधिक होतं इथं. कुठं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. हरिहरेश्वर सुंदर आहे. काय आहे हे? हरिहरेश्वर सुंदर आहे. काय आहे सांगा? काय आहे? प्रश्नाचं उत्तर द्या मला. सांगा. हरिहरेश्वर सुंदर आहे. काय आहे? थंड हवेचे ठिकाण, बीच, किल्ला, ऐतिहासिक ठिकाण. सांगा. बीच हा इंग्लिश शब्द आलाय. बीचला मराठीमध्ये काय म्हणतात हो? बीच. सगळे मराठीत हा एकच आहे इंग्लिशला. समुद्र किनारा. सांगा. हरिहरेश्वर काय आहे? कमेंट्स करा उत्तर. परीक्षेला हा आलेले आहेत प्रश्न. हा 2019ला आलेला आहे TETला. कितीला? 2019 शिक्षक पात्रता परीक्षामध्ये आलेला होता हा प्रश्न. सांगा. तर हरिहरेश्वर काय आहे हो? बीच आहे, समुद्र किनारा आहे. त्याला दक्षिण काशी देखील म्हणतात.
दक्षिण काशी. तर समुद्र किनारा आहे हा. हरिहरेश्वर सुंदर काय आहे? समुद्र किनारा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय? हरिहरेश्वर काय आहे? तर समुद्र किनारा आहे. थंड हवेचे ठिकाण कुठले हो? महाबळेश्वर. महाबळेश्वर महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण. त्यानंतर दुसरं कुठलं आहे हो? माथेरान. महाराष्ट्रातील आहे का? माथेरान. लक्षात झालं का? आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त, सर्वात कमी हे लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? बघूया कोण सांगतं. या प्रश्नाचं पण उत्तर सोपं आहे एकदम. अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कुठला? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1000 पुरुषाच्या पाठीमागे किती स्त्रिया आहेत त्यांचं प्रमाण. लक्षात आलं का? तर याचं उत्तर काय आहे बघा मित्रांनो? रत्नागिरी. 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरीमध्ये लिंग गुणोत्तर किती होतं? 1132. मुलींचं प्रमाण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त आहे. कळलं का? दर 1000 पुरुषामागे 1132 म्हणतो सर 1122 महिला आहेत. महिला आहेत. कळलं का? हे महिला शब्द आहे. महिला. आणि हे 1000 काय हो? 1000 पुरुष. हे याचं उत्तर आहे. लक्षात झालं का? कुर्टेबेट. सिंधुदुर्गामध्ये काय हो? कुर्टेबेट. हे लक्षात ठेवा. कुर्टेबेट. कुर्टे बेटावरतीच काय हो? सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला. लक्षात झालं का? कुर्टे बेटावर आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रत्नागिरी. पुढच्या प्रश्न क्रमांक 4 काय आहे? महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे टिंब ही गाडी म्हणजे फिरता राजमहलच होय. बघूया कोण सांगते आता. महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे गाडी आहे ती एक फिरता राजमहलच होय. बघूया कोण सांगते. ही प्रसिद्ध आहे. सिंहगड नाही, ओडिसी पण नाही. सांगा. आता 2 पर्याय मिळाला. डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस. कोण सांगते बघूया. अरे चुकलं. थांबा. या प्रश्नाचं उत्तर सांगा बघूया तुम्ही. काय आहे? सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. सांगितलं पाहिजे तुम्ही प्रश्नाचं उत्तर. सांगा. कुठले आहे? डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन ओडिसी काय सिंहगड एक्सप्रेस. तर महाराष्ट्रातील राज्यातील एक रेल्वे गाडी आहे ती फिरता राजमहलच आहे. कुठली? तर डेक्कन ओडिसी. डेक्कन ओडिसी जी आहे ना ती फिरता राजमहलच आहे मित्रांनो. डेक्कन ओडिसी जी आहे ती कशी आहे? फिरता राजमहलच आहे. तर ही काय करते? सर्व पर्यटन स्थळं जे आहेत, पर्यटन स्थळे त्यांना भेटण्यासाठी किंवा त्या ठिकाणावरती फिरण्यासाठी ही बस अगदी खूप चांगल्या पद्धतीनं प्रवास देऊ शकते. कारण याच्यामध्ये या बसमध्ये सगळ्या सुविधा आहेत मित्रांनो. आधुनिक सुविधा आहेत. या इथं लिहितो. या रेल्वेमध्ये, बसमध्ये म्हणतो, या रेल्वेमध्ये सर्व रेल्वेमध्ये सर्व आधुनिक सुविधा आहेत. सर्व आधुनिक सुविधा या रेल्वेमध्ये आहेत. कुठल्यामध्ये? डेक्कन ओडिसीमध्ये. म्हणून डेक्कन ओडिसी ही राज्यातील एक फिरता महालच आहे असं म्हटलं जातं. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं.
पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही विचारले. बघूया कोण सांगते. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही, सांगा प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सांगा. बघूया कोण सांगते. तर अलिबागला भात संशोधन केंद्र नाही. कर्जतला आहे, लक्षात आलं का? कर्जतला आहे, खोपोलीला आहे, रत्नागिरीला आहे, अलिबागला नाही. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे. कर्जत म्हणजे राष्ट्रीय धान्य संशोधन संस्था. कर्जतमध्ये काय आहे? राष्ट्रीय धान्य संशोधन संस्था इथंच आहे बघा. त्याला काय म्हटलं जातं? NRRI ही संस्था इथं आहे. खोपोलीला काय आहे हो? भात संशोधन केंद्र. खोपोलीला. रत्नागिरीला कुठली संस्था आहे? कोकण कृषी विद्यापीठ. लक्षात आलं का? कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे हो? रत्नागिरीला. भात संशोधन खोपोलीला. आणि कर्जतला काय? राष्ट्रीय धान्य संशोधन संस्था. तर अलिबागला नाही आहे कुठली संशोधन संस्था. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय? अलिबाग. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 काय म्हटलंय? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? सांगा प्रश्नाचं उत्तर, कमेंट्स मध्ये द्या. नागपूर आणि चंद्रपूर भागामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? नागपूर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हे आहेत का तिकडे? नकाशाचं वाचन केलं तर तुम्हाला लक्षात येणार. म्हणून मी रोज सांगतोय, रोज अर्धा तास नकाशाचे वाचन करा. नकाशाचे वाचन केल्यामुळे बऱ्याच प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येऊ शकतात. तर बिटुमिनस जो आहे, हा कोळसा जो आहे हा नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आढळतो. हा कसा आहे? हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. उच्च प्रतीचा कोळसा आहे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. उच्च प्रतीचा कोळसा असल्यामुळे रसायने, त्यानंतर ऊर्जा, लक्षात आलं का? रसायने, त्यानंतर ऊर्जा निर्माण करणे यासाठी वापरतात हा कोळसा. कळालं का? बिटुमिनस हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? बिटुमिनस. नागपूर आणि चंद्रपूर कोणत्या प्रकारचा कोळसा? बिटुमिनस. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे? हो महाराष्ट्रात? बघूया कोण सांगते. या नदीला काय म्हणतात? दक्षिण गंगा असे म्हणतात. दक्षिण गंगा. सांगा कुठली नदी आहे ती? महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी गोदावरी नदी. गोदावरी नदी. याचा उगम कुठं आहे? उगम त्र्यंबकेश्वर जवळ याचा उगम झालेला आहे. लक्षात आलं का? ही गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील 49% भाग या नदीने व्यापलेला आहे. लक्षात आलं का? या नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. 49% भाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. तापी नदी काय आहे? तापी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे. ती कुठं? गुजरातमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. लक्षात आलं का? तर या प्रश्नाचं उत्तर काय? गोदावरी नदी. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं.
काय पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खानदेशातील बोलीभाषा कोणती आहे सांगा बघूया. महाराष्ट्रात खानदेशातील बोलीभाषा कोणती? मालवणी येणार नाही, कोकणी येणार नाही, खानदेशातली अहिराणी काय वराडी, दोन पैकी असणार उत्तर सांगा. महाराष्ट्रात खानदेशी बोल बोलीभाषा कोणती सांगा. आता दोन गेल्यात, कोकणी आणि मालवणी येणार नाही, वराडी किंवा अहिराणी येणार, सांगा कुठली. तर उत्तर आहे कुठलं, अहिराणी. कुठलं, अहिराणी. अहिराणी जी आहे ती खानदेशात बोलली जाते. वराडी कुठं बोलली जाते हो, वराडी सांगा बघूया. विदर्भ, विदर्भ. त्यानंतर ही कोकण, कोकणात, कोकण. त्यानंतर मालवणी कुठं आहे, मालवणी. मालवणी ही मालवणमध्ये, मालवण, मालवण, मालवण किंवा कोकणच मध्ये. हा ओके. त्यानंतर अहिराणी कुठं बोलली जाते, खानदेश. अहिराणी खानदेशी भाषा. कवयित्री कोण आहे ती, बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी लक्षात आलं काय, कवयित्री त्या खानदेशीच कवयित्री आहेत. महाराष्ट्रात खानदेशातील कुठली बोलीभाषा आहे, अहिराणी. वराडी विदर्भातली, कोकणी कोकण, मालवणी मालवण कोकण मधली. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सांगा. ज्यांना प्रश्न येते त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स मध्ये द्या. ज्या लोकांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी उत्तर कमेंट देण्याचा प्रयत्न करा, कमेंट्स मध्ये द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे मित्र असतील त्या सगळ्या मित्रांना पाठवा लिंक. सबस्क्राईब करा, अगदी आनंदाने, अगदी प्रेमाने सबस्क्राईब करा, अगदी प्रामाणिकपणे. कुठला आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, कोणत्या, गवारेडा. गवारेडा बघितलाय का नाही, गवारेडा जो आहे तो या ठिकाणी त्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके, आपल्याला माहिती पाहिजे. सिंह कुठं हो, गीरचं अभयारण्य, गीर अभयारण्य कुठं आहे, गुजरात. गुजरातमध्ये आहे का, गुजरातमध्ये गीरचं अभयारण्य आहे ना, तर तिथं जे आहे ते तिथंही आढळतात. त्यांना वाघ कुठं आहे, बंगाल टायगर. सुंदरबन मध्ये वाघ आढळतात. हत्ती कुठं आहे तो, केरळ आणि कर्नाटकाचे जंगल हत्ती आढळतात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. विद्येचे माहेरघर असणाऱ्या कोणत्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून ओळखलं ते, IT हब. विद्येचे माहेरघर असणाऱ्या कोणत्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून ओळखतात. कुठला आहे विद्येचं माहेरघर, सांगा कुठला आहे. सोपं आहे उत्तराचं, पुणे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची महाराष्ट्रातील IT हब म्हणून कुठल्या शहराची ओळख आहे, पुणे. पुणे या शहराला विद्येचं माहेरघर म्हणतात. आणि हे IT शहर सुद्धा आहे, IT शहर सुद्धा आहे. हे लक्षात आलं का, हे माहिती पाहिजे आपल्याला. पुण्यामध्ये काय काय आहे बघा, पुण्यामध्ये आपल्या काय काय आहे, पुणे विद्यापीठ आहे का, पुणे विद्यापीठ. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं दुसरं कुठलं एक कॉलेज आहे, तिथं बरेच स्वातंत्र्य सैनिक सगळी लोक शिकून गेली तिथं, फर्ग्युसन कॉलेज आहे का, फर्ग्युसन कॉलेज पुण्यातच आहे. आणि दुसरं कुठं आहे, काय आहे तिथं, एक महत्वाचं संस्था आहे तिथं IMP करायला, IMP. कुठलं IMP काय करा म्हटलं मी, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय
भारतीय तंत्रज्ञान संस्था ही कुठं आहे? भारतीय तंत्रज्ञान संस्था कुठं आहे? ही सुद्धा पुण्यामध्येच आहे. तर जाऊ पुढच्या प्रश्नाकडं आपण जायचं आहे आता. पुढचा प्रश्न कुठला आहे? महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कुठला आहे सांगा. रब्बी हंगामाचा कालावधी कुठला आहे? रब्बी हंगामातली पिकं कुठली माहिती आहेत काय अगोदर? रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके तेलुगू. रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके. घेतली जाणारी पिके कुठल्या आहेत माहित आहे? कुठल्या आहेत सांगा. गहू, त्याचबरोबर दुसरं ज्वारी, बाजरी, हरभरा, सूर्यफूल. ज्वारी, बाजरी, हरभरा आणि सूर्यफूल. ही काय केला जातात? ही उन्हाळ्यामध्ये पिकं घेतली जातात. उन्हाळ्यामध्ये जी पिकं घेतात ना, उन्हाळी पिके म्हणून इथं. उन्हाळी पिके त्यांना काय असली म्हणतात हो? रब्बी हंगामात घेतलेली पिके अशी म्हणतात. उन्हाळी पिके म्हणतात त्याला रब्बी हंगामात घेतलेली पिके असे म्हणतात. उन्हाळ्यात त्याला रब्बी हंगामात पिके घेतली असे म्हणतात. त्यामुळं रब्बी हंगामाचा कालावधी कुठला हो? ऑक्टोबर आणि मार्च. ऑक्टोबर ते मार्च उन्हाळाच असतो ना, या कालावधीतच ही पिके घेतली जातात. कळलं का? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. हरिहरेश्वर काय सुंदर बीच झाले मगाचे प्रश्न. याचं दुसरं काय? समुद्र किनारा. डबल आलाय बघा हा प्रश्न. समुद्र किनारा. हरिहरेश्वर काय आहे? समुद्र किनारा आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली सांगा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? बघूया कोण सांगतंय. 1 मे 1960 ला झाली काय? महाराष्ट्र राज्याची स्थापना. पहिले मुख्यमंत्री कोण होते माहित आहे का? पहिले मुख्यमंत्री कोण होते माहित आहे का? पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी कुठलं लिहिलं हो पुस्तक? कादंबरी कुठली लिहिली? कादंबरी का आत्मवृत्त. कुठलं लिहिलं? कृष्णाकाठ. लक्षात झालं का? महाराष्ट्र पहिले मुख्य यशवंतराव चव्हाण आणि कृष्णाकाठ हे आत्मवृत्त लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत यशवंतराव चव्हाण. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? बघूया सांगते कोण. प्रश्नाचं उत्तर सोपं आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सांगा कुठला आहे? दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता आहे सांगा. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हा लोह खनिज साठे कुठला? सिंधुदुर्ग जिल्हा. सांगलीमध्ये कुठं काय आढळतं का? नाही, ऐकलेलं नाही. लोह खनिजाचे साठे सिंधुदुर्गामध्ये आढळतात. कोल्हापूरमध्ये काय आढळतं? बॉक्साईट. रत्नागिरीमध्ये पण बॉक्साईट आढळतं. बॉक्साईट पासून काय बनवलं जातं? ॲल्युमिनियम. लक्षात ॲल्युमिनियम बनवलं जातं. तर दक्षिण भारतातील लोह खनिजासाठी कोणत्या जिल्ह्यात जे आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. महाराष्ट्र राज्यातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग कोणता? महाराष्ट्र राज्यातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग कोणता? महाराष्ट्र राज्यातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग कोणता? नवीन झालाय की मुंबई नागपूर. कुठला?
समृद्धी महामार्ग, समृद्धी 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 महामार्ग, समृद्धी महामार्ग जो आहे ना, तो तो फास्ट झालेला आहे मार्ग, अति द्रुत गती म्हणजे जलद. या ठिकाणी काय, याला नाव दुसरं काय आहे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ठाकरे महामार्ग, महामार्ग महामार्ग लक्षात आलं का. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, त्याला समृद्धी महामार्ग असं म्हटलं जातंय. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते सांगा. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते, बघूया कोण सांगते आता या प्रश्नाचं उत्तर. कोण सांगते बघूया, सांगा कमेंट्स मध्ये उत्तर द्या. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही उत्तर दिला तर तुमच्याकडे किती कॉन्फिडन्स आहे ते लक्षात येईल. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेलं ठिकाण कुठलं तर कपेश्वर. कपेश्वर हे गरम पाण्याचा झरा असलेलं यवतमाळ जिल्ह्यातील ठिकाण आहे. वज्रेश्वरी कुठं आहे हो, वज्रेश्वरी ठाणे, वज्रेश्वरी ठाणे गरम पाण्याचा. उन्हवरे कुठं आहे हो, रत्नागिरी. हे माहिती पाहिजे, हे परीक्षेला पुढच्या वेळी येणार बघा. रत्नागिरी रत्नागिरी हां. आणि हे सुनपनदेव म्हणजे कुठं आहे, सनपनदेव हे जळगाव. लक्षात आलं का. त्यानंतर वज्रेश्वरी आहे, हे वडकोश्री झाली, वज्रेश्वरी पाहिजे शब्द ते. वज्रेश्वरी कुठं आहे, ठाण्यामध्ये. उन्हवरे रत्नागिरी, सनपदेवा देव जळगाव आणि कपेश्वर हे कुठं आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे. ताडोबाव फ्रेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे. ताडोबाव फ्रेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे सांगा. ताडोबाव फ्रेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, पूर्व महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा आहे हा नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क. लक्षात आलं का. कुठं आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात आलं का, पूर्व महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली इकडे ते जिल्हे आहेत. पश्चिम घाट याला काय म्हणतात, सह्याद्री पर्वत. लक्षात आलं का. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, बघूया कोण सांगते. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, कोण सांगेल त्याला बक्षीस मिळणार. आताच सोपा प्रश्न आहे. अहमदनगर. याला आताचं नाव काय आहे हो, अहिल्यानगर. औरंगाबादला काय आहे हो, छत्रपती संभाजीनगर. सातारा काय आहे हो, साताराला काय म्हणून ओळखलं जातं, सातारा जिल्ह्याला सातारा शूरवीरांचा जिल्हा. पुण्याला काय बोलायला जातो, विद्येचे माहेरघर. हे झालं का. त्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, अहिल्यानगर. त्या अहमदनगर पहिलं त्याचं नाव होतं, आता त्याला अहिल्यानगर म्हटलं जातं. तेव्हा पुढच्या प्रश्नाकडं. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आता 18 आज PYQ बघितले.
आणि ही परीक्षेला हा प्रश्न जो आला आहे तो TET 2014ला आलेला आहे प्रश्न आहे हा. 2014 हा प्रश्न आलेला आहे हा. उद्या येऊ शकतील की महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा कुठला, असा तुम्हाला विचारला जाईल प्रश्न. त्याही प्रश्नाचं तुम्हाला माहिती उत्तर पाहिजे. कुठला आहे सांगा, कमेंट्समध्ये तो सांगायचं आहे, मला उत्तर द्यायचं आहे. तर आज आपण इथं थांबूया. सर्वांना खूप 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 धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. ओके, तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. तर ठीक आहे, इथं थांबू आपण आज.